नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आज आहे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस। तर त्यामुळे आपल्याला होती आज सुट्टी। मस्त उठलो 10 वाजता, फ्रेश वगैरे झालो आणि गेलो मित्राकडे, कारण की मित्राची गाडी टाकायची होती सर्व्हिसिंगला। त्याला घेतलं आणि गेलो गॅरेजकडे। गॅरेजवर गेलो की दादानी घेतली त्याच्या गाडीची ट्रायल वगैरे, आणि आपल्या पण महिन्याला जरासं दाखवायचं होतं। मग ट्रायल वगैरे झाली, त्याची गाडी लावली कामाला आणि लय ऊन लागत होतं म्हणून जरा लिंबू पाणी घेतलं, जरा गप्पा वगैरे मारल्या, जेवण वगैरे करून आलो रूम वरती। रूमची जरा लय हालत खराब झाली होती, म्हणलं आज सुट्टीच्या दिवशी जरा ते साफसफाई वगैरे करून घ्यावी। मग काय लागलो साफसफाई करायला। साफसफाई वगैरे केली, मस्त रूम किचन वगैरे साफ केलं, फ्रेश वगैरे रूम फ्रेश करून आवरलं, आंघोळ वगैरे करून घेतली आणि आज जायचं होतं आपल्याला राजा शिव छत्रपती पिक्चर साठी। तर हे बघा, असल्या काही गडबडीत लिफ्ट मध्येच हा बूट घालतोय, तर एवढा उशीर झाला होता। मग काय आवरलं वगैरे, फ्रेश वगैरे झालो आणि आलो आम्ही थिएटरकडे। बघितलं तर काय आणखीन पिक्चर काय चालू झालेला नव्हता, त्यामुळे वेटिंग चालू होती। अशा पद्धतीने पिक्चर वगैरे चालू झाला आणि खरंच तुम्हाला सांगतो, हा मूवी एवढा भारी आहे ना, तर तुम्ही नक्की 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 थिएटर मध्ये जाऊन नक्की हा पिक्चर बघा। खरंच तुम्हाला आवडेल। आम्हाला तर नक्की आवडलाय, कारण की अक्षरशः अंगावरती काटे आले होते हा पिक्चर बघताना। 3 तासाचा पिक्चर आहे, पण असं वाटतंय की 3 तास पण खूप कमी आहे। तर त्यामुळे सांगतो, कारण की ह्यातले जे कॅरेक्टर्स वगैरे आहेत, एवढे मोठे स्टार कास्ट आहे आणि मेन म्हणजे हा आपल्या रितेश भाऊंचा पिक्चर आहे। तर आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। धन्यवाद।